स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जे लाईव्ह घेतो त्याचा वॉच टाईम आपल्या मोनेटायझेशनमध्ये काउंट केला जातो का? जे यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे की 4,000 तासाचा वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्राईब. तर बघा, 1,000 सबस्क्राईब हे काही मोठं विशेष राहिलेलं नाही. 1,000 सबस्क्राईब आता सहजच होऊन जातात. पण मेन म्हणजे काय असतं ना, की वॉच टाईम. आपला वॉच टाईम करायला आपल्याला खूप मेहनत करावी लागते. खूप म्हणजे विचारू नका की आपण केवढी सारी मेहनत करून वॉच टाईम कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. मग आपण काय करतो की जे नवीन यूट्यूबर असतात ते लाईव्ह घेतात. तर त्यांना कधी म्हणजे असा प्रश्न पडलेला असेल की आपण लाईव्ह घेतो आहे, आपला वॉच टाईम मोनेटायझेशनच्या वेळेस काउंट केला जाईल का? मोजला जाईल का? तर हां, मोजला जातो वॉच टाईम. पण त्याचे बी काहीतरी क्रायटेरिया आहेत. ते म्हणजे काय, की समजा जर तुम्ही लाईव्ह घेतला आणि जर तो व्हिडिओ नंतर तुम्ही अपलोड केला, बरोबर. जर तुम्ही तो व्हिडिओ अनलिस्टेडला अपलोड करून ठेवून दिला, तर त्याचा वॉच टाईम काउंट होणार नाही, कारण तो पब्लिश झालेला नाही. तर वॉच टाईम कसं काय काउंट होईल? म्हणून तुम्हाला कधीही अनलिस्टेडमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये व्हिडिओ अपलोड करायचा नसतो. जर तुम्हाला वॉच टाईम पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओ हा पब्लिश करावाच लागणार आहे. आणि हे सहसा तर म्हणजे जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांनाच वॉच टाईमची गरज असते. म्हणून तेच हे ट्राय करतात की लाईव्ह घेऊ. आणि हे जे बाकी की कोणीतरी बिझनेस करतात, आता साड्यांचा बिझनेस सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे, तर त्यांचाही वॉच टाईम काउंट होतो, कारण ते व्हिडिओ पब्लिश करतात. म्हणून आपलाही वॉच टाईम काउंट होईल. पण तुम्हाला व्हिडिओ मात्र पब्लिशमध्ये ठेवावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ पब्लिश कराल तेव्हा देखील तुम्हाला वॉच टाईम काउंट झालेला दिसणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 48 तासांचा वेट करावा लागतो. तुम्ही 48 तासानंतर तुमचा लाईव्हचा व्हिडिओ ओपन करा, तिथं तुम्हाला वॉच टाईम दिसेल. तर अशा प्रकारे वॉच टाईम हा काउंट होतो. पण हे जे काही आहे की तुम्हाला व्हिडिओ पब्लिश करावा लागतो वगैरे, तर समजा बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देते की समजा जर तुम्ही 1 तासाचा लाईव्ह घेत आहात आणि जर 1 तासाच्या लाईव्हमध्ये कोणीतरी 5 मेंबर जर तुमचा लाईव्ह फुल वॉच करतात, म्हणजे 1 तासाचा वॉच करतात 5 मेंबर, तर साहजिकच आहे की तुमच्या चॅनलवर ते 5 लोकं जे थांबलेले आहेत 1-1 तासपर्यंत, तर त्यांचा 5 तासाचा वॉच टाईम हा तुम्हाला यूट्यूब देतो. तर अशा प्रकारे जर कोणी आपल्या चॅनलवर जेवढा वेळ थांबतं तेवढा त्याचा वॉच टाईम यूट्यूब आपल्याला देतो. मात्र एकच आहे की आपल्याला तो व्हिडिओ पब्लिश करावा लागतो. तर सोपं गणित आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.